शेंद्रून प्रीमियर लीगची ही सर्व कार्यवाहक मंडळी, विष्णुदादा भाकरे यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब या ठिकाणी वितरित करत आहोत. चला मुगाव संघ आपण पाणी पिऊन घ्या मित्रांनो, 2 मिनिटाचा आराम घ्या आणि लगेच फिल्डिंग लावून घ्या. मुगाव आणि त्यांच्या विरोधात सामना आपण पाहू शकाल पुन्हा एकदा शुलोत्तर या दरम्यान. आम्ही शुलोत्तरकर आणि जय हनुमान मुगाव या 2 संघांच्या दरम्यान या ठिकाणी मॅच चालू होती. मंडळी आपल्या सर्वांना विनंती आहे
आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. या ठिकाणी मॅचला सुरुवात होतीये. पुन्हा एकदा एक चांगली मॅच मैदानावरती पाहायला मिळेल. जय हनुमान मुगाव युवा यंगस्टर संघ आहे आणि त्यांच्या विरोधात मैदानावरती उतरलेला संघ शुलोत्तर आम्ही शुलोत्तरकर हा संघ मैदानावरती उतरतोय. सामन्याला सुरुवात होतीये. 6 षटकांची मॅच. गोलंदाज तयार होतोय. संकेत विषय षटक क्रमांक पहिलं. पहिलाच बॉल पायावरती चेंडू फ्लिक केलाय. वॉट अ शॉट. ब्युटिफुल स्ट्रोक. स्क्वेअर लेग बाउंड्रीला सलामी देत असताना पहिला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. मैदानाची पाहणी चालू आहे. चारी बाजूला राऊंड झालेलं आहे. कुठल्या बाजूला चौकार मारायचे, कुठल्या बाजूला सिक्सर मारायचे, सर्व अभ्यास करून झालेला आहे आणि बॅटला सुद्धा धार लावून झालेली आहे. आई गावदे स्पोर्ट्स क्लब शेंद्रून आणि त्यांचा संघ मैदानावरती खेळेल. सामना पाहण्यासाठी मान्यवर मंडळीची सुद्धा उपस्थिती मंचावरती आपल्याला पाहायला मिळतीये. प्रभाकर दादा पाटोळे, त्याचबरोबर पंकजजी पाटोळे मान्यवर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. करणजी पवार मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित होईल. घरचा संघ मैदानावर खेळेल आणि त्यांचा खेळ पाहण्यासाठी सुद्धा भरपूर प्रेक्षक राजा या ठिकाणी उपस्थित होईल, या बाबतीत शंका नाही. निश्चितच भरपूर चांगलं क्रिकेट आई गावदे स्पोर्ट्स क्लब शेंद्रून हा संघ मैदानावरती खेळत असतो. या वर्षीच्या हंगामात फॉर्म मध्ये सुद्धा आहे. शिवशक्ती तुते आयोजित टुर्नामेंट आपण अलीकडे पाहिली. त्या टुर्नामेंट मध्ये सुद्धा पारितोषिक पटकावलं. या दरम्यान आपण चर्चा करत होतो आणि मैदानावरती चौकारांची बरसात आपल्याला पाहायला मिळतीये. चेंडू सीमारेषेच्या बाहेर धाडलाय 4 धावांसाठी. एकंदरीत 8 धावा धावफलकावर बॅटिंग करत असताना देवा आणि संतोष लकडे ही जोडी मैदानावरती आज दिवसभर भरपूर चांगली कामगिरी या दोघांची राहिली आहे. दोघांचाही खेळ अतिशय चांगला पाहायला मिळाला आहे. यावेळेस सुद्धा झेल टिपण्याची संधी आली होती, मात्र हातातनं चेंडू स्किड झाला. सिंगल. या चेंडूवर आडव्या बॅटने खेळतोय. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन थांबतोय. डॉट. फटकेबाजी चारही बाजूला पाहायला मिळते. मैदानाच्या चारही बाजूला फटकेबाजी करत असताना यावेळेस संतोष लकडे यांच्या बॅटमधून आलेला हा चौकार आपल्याला पाहायला मिळेल. 4 धावा येत आहेत. धावफलक 13 वरती जाऊन पोहोचले. 13 ऑन द बोर्ड. कामगिरी पाहायला मिळते. रघुदादा निश्चित आणि भूषणजी पाटोळे सर्व स्वयंसेवक आपल्याला चारही बाजूला पहारा देताना पाहायला मिळत आहेत. जसा चेंडू बाहेर जातो तसा चेंडू आणून देत आहेत. बाहेरून काही अडचण आली तर ती पार पाडतायत, दूर करतायत. इनवा आला लगेच विजवायला सुद्धा धावतायत. सर्वांचं मनपूर्वक आभार आपण व्यक्त करूया, कौतुक करूया. शेंद्रून प्रीमियर लीगची ही मेजवानी समस्त क्रीडा रसिकांसाठी या ठिकाणी आपण पाहता हे दोस्ती ग्रुप आयोजित शेंद्रून प्रीमियर लीग आणि खऱ्या अर्थानं या सर्व मंडळीच्या सहकार्यानं हा संपूर्ण कार्यक्रम या ठिकाणी अतिशय दर्जेदार पार पडतोय. सर्वांचं मनपूर्वक कौतुक करूया. षटक पहिलं चालू आहे, संपलं. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. फटका चांगला पाहायला मिळेल. देवा लकडे फायर करतोय. आता मात्र त्याची बॅट तळपतीये. दुपारचं ऊन आणि उन्हामध्ये रणरणत्या उन्हात बॅटिंग करतोय. चेंडू चौकारासाठी. अप्रतिम बॅटिंग. स्कोर कार्ड तब्बल 17 वरती जाऊन पोहोचवलंय. 17. दोन धावांची पॅनल्टी या ठिकाणी देण्यात येते. संतोषदादा लकडे यांच्या खिशामध्ये मोबाईल असल्या कारणानं शुलोत्तर संघाला 2 धावांची पॅनल्टी येते. नक्कीच आणि त्यांनी सुद्धा हसून स्वीकारली आहे पॅनल्टी. चूक कराल तर तिचा तुम्हाला दंड भोगावाच लागतो. या ठिकाणी 2 धावांची पॅनल्टी देण्यात येते.
17 धावा. मोहितचा हा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा फटका क्लासिकल पाहायला मिळतोय. कव्हरला बीट करतोय. कव्हर ड्राईव्ह जबरदस्त फटकेबाजी, अप्रतिम दर्जाची फटकेबाजी पाहायला मिळते. बॅटिंग करत असताना देवा लकडे अजून एक चौकार ठोकलाय. आम्ही शुलोत्तरकर हा संघ मैदानावरती आज आपल्याला पाहायला मिळतोय. चांगलं क्रिकेट त्यांनी सुद्धा खेळलं. दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहिलं असेल तर एक सुपर ओव्हर त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. चांगली फाईट सरीव संघाला त्यांनी दिली आणि मैदानावरती प्रेक्षकांची मनं जिंकणारी कामगिरी करतायत. अलीकडच्या काळात भरपूर फॉर्म मध्ये संघ आहे. मगाशीच आपण चर्चा केली, गेल्या वर्षी भरपूर सारी अजिंक्यपद पटकावलेली ही टीम लीग स्टेजच्या मॅचेस भरपूर चांगले खेळतात. बेडीसगाव प्रीमियर लीग वरती हक्कानं फायनल खेळले. त्यानंतर आपण पाहिलं असेल तर नाना चषक शेनव्याज दिवस रात्र फॉर्मॅट मध्ये जी स्पर्धा खेळवली त्या स्पर्धेचे चॅम्पियन राहिलेला संघ आहे आम्ही शुलोत्तरकर. पहा जबरदस्त फटका, पुन्हा एकदा देवाचा क्लासिकल अंदाज पाहायला मिळतोय. बॅकफुटला गेला, जबरदस्त पंच, कव्हर स्वीपरला पार करतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलाय. चौकार. लागोपाठचा तिसरा चौकार. मैदानाच्या चारही बाजूला खेळतायत. ऑन साइड ऑफ साइड भरपूर चांगली बॅटिंग. दुसरं षटक मोहित गोलंदाजीसाठी आला आणि त्याचा खरपूस समाचार इथं घेतोय. सलगचे 3 चौकार या ठिकाणी बॅटिंग करत असताना बॅट्समन आपण पाहत आहे देवा लकडे चांगली बॅटिंग करतोय. वैयक्तिक 5वा चौकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. 21 धावांवरती अबाधित खेळतोय. नाबाद. षटक दुसरं आताशी चालू आहे. 6 षटकांची मॅच. जे हनुमान मुगाव संघ मेहनत करतायत, कष्ट करतायत, मात्र समोरून आक्रमक भूमिका आपल्याला पाहायला मिळते. आक्रमण जोराचं आहे. आक्रमण भरपूर वेगानं चालू आहे आणि यावेळेस ऑन साइड निवडली आहे. हुक करत असताना फटका चांगला पाहायला मिळाला. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. चौकारांचा पाऊस पाडतायत. पॉवर प्ले चालू आहे. त्याला माहिती आहे सीमारेषेवरती फिल्डर तैनात नसतात. खाली क्षेत्र निवडतो आणि बरोबर चौकारांच्या मदतीने धावा वसूल करतोय. मोहितचा हा चेंडू यावेळेस पहा फ्लिक करत पाया हात मनगटी ताकदीचा वापर करत असताना हा फटका पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. प्रत्येक चेंडूवरती चौकार. सलगचा 5वा चौकार. बॅटिंग करत असताना देवा लकडेच्या बॅटमधून येतोय. स्कोअर कार्ड वरती 33 धावा. दुसरं षटक महागडी गोलंदाजी. व्हेरी एक्सपेन्सिव्ह. सलगचे 5 चौकार आणि स्कोअर कार्ड वेगानं पुढे सरकत असताना फ्लाय होतं. मोहित विषय यावेळेस सुद्धा बॅटची एज आणि नशीब बलवत तर किस्मत भी बहादुरों का साथ देती है. बॅटची एज आणि चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. सलगचा 6वा चौकार आणि या ठिकाणी या स्पर्धेचा पहिला सलग 6 चौकारांचा विक्रम या ठिकाणी नोंदवत असताना बॅट्समन देवा लकडे. टीम आम्ही शुलोत्तरकर शुलोत्तर संघ. संकेत संकेत षटक क्रमांक 3 या ठिकाणी चालू झालंय. पहिला बॉल त्या ठिकाणी एक सिंगल धावेचा योग. बाईचा इशारा. चेंडू चांगला होता संकेतचा, मात्र विकेटच्या मागे अडवण्यात अपयशी आणि त्यानंतर एक सिंगल धाव पूर्ण करतायत. स्कोर कार्ड पुढे सरकता वेगानं जाऊन पोहोचले ते तब्बल 38 वरती. तिसरं षटक मार्गस्थ आहे. संकेत गोलंदाजी करतोय. स्ट्राइक एंड वरती बॅट्समन खेळतोय देवा. यावेळेस स्विच अटेम्प्ट. फटका चांगला. रिव्हर्स फुल पाहायला मिळतोय. चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेनं. चौकार. सलगचा 7वा चौकार येतोय बॅटिंग करत असताना. प्रत्येक चेंडूला सीमारेषा दाखवत असताना, प्रत्येक चेंडूला सीमारेषेचं दर्शन घडवून आणत असताना देवा लकडे
11 चेंडू फेस केलेत आणि तब्बल 9 चौकार त्याच्या बॅटमधनं. चौकारांचा बादशाह देवा लकडे. या चेंडूवर मात्र पुन्हा एकदा उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जातोय. संकेतनं मात्र कमबॅक केलंय. तिसरं षटक चालू आहे. 3 चेंडू फेकलेत आणि 4 धावा खर्च करत असताना संकेतला आपण पाहताय. खोलवर टप्प्याचा यॉर्कर लेन चेंडू बॅट फिरवली. हेलिकॉप्टर उडवत होता मात्र बॅटवरती व्यवस्थित आला नाही. विकेटच्या मागे चेंडूला कलेक्शन आलं. त्यानंतर आपण पाहाल तर एक सिंगल धाव कंप्लीट करतायत. एका धावेवरती संतुष्ट राहतायत. संतोष लकडे स्ट्राईक वरती. बराच वेळ नॉन स्ट्राईक एंडवरती उभा राहून मॅच पाहिली. यावेळेस समोरच्या दिशेला चपराक दिली आहे. फिल्डर त्या ठिकाणी येतोय. एक सिंगल धाव. संकेतचं हे षटक चांगलं राहिलंय. एक चौकाराचा अपवाद जर वगळला तर नक्कीच चांगली गोलंदाजी राहिली. एकंदरीत आपण पाहाल 5 चेंडू फेकलेत. यावेळेस झेल टिपण्याची संधी होती मात्र चेंडू पर्यंत पोहोचू शकले नाही आणि या दरम्यान आपण पाहाल तर 2 धावा. तीन षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावर आपण पहा तर 46 धावा. पहा देवा लकडे सलामीवीर फलंदाज जो आपण पाहतोय मैदानावरती निश्चितच आपल्या नावाची छाप सोडतोय. शेंद्रून प्रीमियर लीग मॅच आपण पाहताय मुगाव वर्सेस शिलोत्तर आणि देवा लकडेच्या बॅटमधनं सलगच्या 6 चेंडूंवरती 6 चौकार आले. पूर्ण षटकातील 6 चेंडू आणि प्रत्येक चेंडूवरती चौकार. मैदानाच्या चारही बाजूला आकर्षक बॅटिंग जी पाहायला मिळाली. टीव्ही स्क्रीनवरती आपण पाहू शकता. मैदानाच्या चारही बाजूला अगदी जबरदस्त फटकेबाजी आणि शेवटचा जो चेंडू आला त्यावेळेला मात्र थोडंसं लक फॅक्टर ऑन होतं. बॅटची एज लागली आणि विकेटच्या मागे त्या ठिकाणी विकेट किपरला बीट करून चेंडू 4 धावांसाठी गेला. अशा पद्धतीने हे 6 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. सलामीची जोडी अजूनही अबाधित खेळतायत. अनुभवी जोडी आहे आणि मैदानावरती धावा जमवल्यात तब्बल 46. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 46 धावा स्कोर कार्ड वरती. षटक 4थं चालू झालं. गोलंदाज प्रणय वरती इथून षटकाची जबाबदारी दिली आहे. 4थं षटक घेऊन गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. वेगवान गोलंदाज आहे. राईट मोर द विकेट. पहिलाच बॉल बॉडी लाईन फुल टोच ऑन साइडला खेळले. स्क्वेअर ऑफ द विकेट. त्या ठिकाणी फिल्डर दूरवर येतोय. अडवत असताना भरपूर मेहनत करावी लागली. पकडले, फेकले. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेसाठी धावतायत तू मय दोघांच्या मध्ये पाहायला मिळते. तिसरी धाव कंप्लीट होईल का? तिसरी धाव सुद्धा कंप्लीट झाली. थ्रो आला होता मात्र कलेक्शन थोडस चुकीचं आणि त्यानंतर लगेचच फायदा उचलत असताना संतोष लकडे आणि देवा लकडे ही जोडी. लकडे आणि लकडे कंपनी. देवा येतो स्ट्राईक वरती. भरपूर चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून. त्याला स्ट्राईक जेवढी जास्त मिळेल तेवढं नक्की संघासाठी चांगलं असणार आहे. शिलोत्तर संघ मैदानावरती अबाधित सलामी, नाबाद सलामी अद्यापपर्यंत. यावेळेस प्रहार करण्याचा प्रयत्न आणि सोपा झेल सीमारेषेवरती ड्रॉप. सोपा झेल ड्रॉप. संधी आली होती. इथून जरी तुम्ही त्यांना रोखलं असतं तर नक्कीच कमीत कमी धावांपर्यंत रोखू शकला असतात. मात्र देवाचा हा झेल सुटतोय आणि देवावरती देवाचा आशीर्वाद. लक फॅक्टर ऑन आहे. हा चेंडू या ठिकाणी पहा निश्चित पाहायला मिळेल. विकेटच्या मागणं चांगली कामगिरी. फलंदाज होतो बाद संतोष लकडे तंबूच्या आश्रयाला. आम्ही शिलोत्तरकर हा संघ मैदानावरती खेळतोय. आदिनाथ मैदानावर बॅटिंग करण्यासाठी येतोय. देवा लकडेला साथ देण्यासाठी आदिनाथ स्ट्राईक वरती. गोलंदाज प्रणय.
हा चेंडू चेक करतायत पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलाय 1+1. यावेळेस अर्ध्या पिचवरती चेंडू आणि देवाने मात्र मैदानाच्या बाहेर पाठवून दिलाय. चौकार. प्रणयचा हा चेंडू यावेळेस देवासाठी. देवानं मात्र चौकारांची लाईन लावली आहे. यावेळेस मात्र प्रॉपर टायमिंग. सरळ गाठतोय चेंडू सीमारेषा. षटकार. आणि 17 चेंडूवरती 51 धावा. यावेळेस देवाची 50 कंप्लीट होतीये. प्रेक्षकांना अभिवादन करत असताना पाहायला मिळतोय. हंगाम गाजवायला सुरुवात केली आहे. निश्चितच पहिलीच स्पर्धा आम्ही खेळतोय सांगितलं आणि पहिल्या स्पर्धेमध्ये अर्धशतक कमालीचं पाहायला मिळतं. बॅटिंग करत असताना देवा 17 चेंडू फेस केले. तब्बल 51 धावा. 10 चौकारांच्या मदतीनं आणि एका षटकाराच्या मदतीनं या 51 धावा देवाच्या बॅटमधनं. षटक चालू आहे. चौथं महागडं षटक. लांबणीवरती पडलेलं कशा पद्धतीने बॉलिंग करतोय पहा. चुकीच्या दिशेला हा चेंडू सुद्धा निश्चितच पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. चार षटक संपली. 68. स्ट्राईक वरती आदिनाथ. आदिनाथांनी देवा. देवानं मात्र इथून करिश्मा दाखवलाय. अर्धशतकी खेळी नाबाद खेळतोय. ऑन साइडला खेळलेला फटका. एक सिंगल डाव. एक धाव येईल. धाव फलकावरती आपण पाहताय तर पुढे सरकवतोय. 69. 69 धावा तब्बल. 5वं षटक मार्गस्थ आहे. रोहित गोलंदाजी मार्गवरून रोहितला आपण पाहताय. पहिला चेंडू फेकला एक सिंगल धावेसाठी. राईट हँड ओव्हर द विकेट. या चेंडूवर पहा फटका खेचलाय. फटका चांगला आहे. देवा मात्र थांबणार नाही. षटकार. चौकार षटकार. चौकार षटकार पाहायला मिळत आहेत. आता मात्र सलगचे 3 षटकार आलेत देवाच्या बॅटमधनं. सलगचे 3 षटकार. गोलंदाज रोहित. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस बॅटची एज. या अगोदर सुद्धा त्याला बाद करण्याची संधी आली होती. संकेतच्या हातातनं एक झेल ड्रॉप झाला. तो झेल जर पकडला असता तर कदाचित तिथून वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. जीवनदान मिळाल्यानंतर फलंदाज विध्वंसक होत असतात. याचं उत्तर पुन्हा एकदा मैदानावरती प्रात्यक्षिक मिळत असताना. हा चेंडू ऑन साइडला अलॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दोन धावा कंप्लीट होतील का. तिसऱ्या पंचांकडे मागणी. थर्ड अंपायर.
नॉट आउट. पुन्हा एकदा प्रहार. देवा मात्र पळती भुई करत असताना मुगावच्या गोलंदाजांची षटकार ठोकतोय. सातत्यानं चौकार षटकारांचा या ठिकाणी पाऊस. बॉडी लँग्वेज पहा निश्चितच. शोल्डर्स डाऊन. जेआरमान मुगाव. दुपारचं ऊन आणि उन्हाच्या या वातावरणामध्ये, तप्त वातावरणामध्ये चौकार षटकारांचा पाऊस बॅटिंग करत असताना देवा लकडेच्या बॅट मधून आपण पाहताय दर्जेदार बॅटिंग. पुन्हा एकदा त्याच दिशेला पायावरती चेंडू. षटकार. पाचवं षटक या ठिकाणी संपतंय. धावफलकावर आपण पाहू शकाल तब्बल धावा होत आहेत त्या 89. 89. तब्बल 89 धावा होत आहेत. अर्थातच आम्ही शुलोत्तरकर हा संघ या ठिकाणी या स्पर्धेचा आजपर्यंतचा हायेस्ट स्कोर यावेळेस उभा केलाय. सर्वोच्च स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय आणि अजून एक षटक कंप्लीट व्हायचं बाकी आहे. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या वर्षाचा सर्वोत्कृष्ट स्कोर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. 84 धावांचा स्कोर आपल्याला पाहायला मिळाला होता यापूर्वी. वैयक्तिक 77 धावांवरती देवा खेळतोय. या चेंडूवरती स्ट्राईक घेण्यासाठी प्रयत्न केले आणि प्रयत्नांचं यश आलं. एक सिंगल येईल. देवाला स्ट्राईक सुद्धा येते आणि इथून षटकार मारून, चौकार मारून, षटकार मारून या ठिकाणी सेंचुरी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जाईल. 77 धावांवरती वैयक्तिक खेळतोय बॅट्समन देवा लकडे. गोलंदाज गणेश. 5 चेंडूंवरती देवा 23 धावा वसूल करेल का? यावेळेस अपील करतायत. सरळ मागे जातो चेंडू. डॉट. 4 चेंडू शिल्लक. आता मात्र जर सेंचुरी करायची असेल, शतक मारायचं असेल तर प्रत्येक चेंडूवरती षटकार ठोकावा लागेल. मात्र गोलंदाज गणेश गोलंदाजी करतोय. चांगला गोलंदाज आहे. संघासाठी नेहमीच चांगली कामगिरी त्याची राहिली आहे. या मॅच मध्ये भरपूर धावा या ठिकाणी खर्च करतायत. 90 धावा. कोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साइडला. अलॉंग द कार्पेट खेळले. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी धावले. त्या ठिकाणी 2 धावा सुद्धा पूर्ण होतील का? आणि या 2 धावा पूर्ण होत आहेत. चांगलं कॉम्बिनेशन करतायत. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. कॉलिंग चांगलं येतं. या 2 धावा येत आहेत. स्कोर कार्ड वरती जर आपण पाहिलं तर 92 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साइडला खेळतायत. एक सिंगल कंप्लीट करेल. शेवटचं षटक अगदी पहिल्या चेंडू पासून खेळतोय. ऊन भरपूर आहे आज. वातावरण गरम, टेम्परेचर हाय पाहायला मिळतं आणि अशा परिस्थितीमध्ये अगदी पहिल्या चेंडू पासून खेळतोय. नॉट आउट. हा चेंडू फुलर लेन सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. निश्चितच दम लावून टाकलाय. डॉट. शेवटचं षटक आणि शेवटचा चेंडू या ठिकाणी शिल्लक आहे. 93 धावा धावफलकावरती आहेत. शेवटच्या षटकातला शेवटचा चेंडू या ठिकाणी गोलंदाजी करेल गणेश. स्ट्राईक एंड वरती बॅट्समन आदिनाथ. 6 षटकांची मॅच. या चेंडूवर आडव्या बॅटने खेळला. त्या ठिकाणी ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल होतोय. फिल्डर त्या ठिकाणी येतोय, पकडतोय, फेकतोय. 2 धावा धावण्याचा प्रयत्न आणि या प्रयत्नामध्ये फलंदाज धावबाद. मात्र 6 षटकांमध्ये भरपूर धावा या ठिकाणी वसूल केल्या. 6 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावर तब्बल आपल्याला पाहायला मिळत आहे त्या 94 धावा आणि 95 धावांचं मोठं आव्हान या ठिकाणी उभं केलंय. 95 रन्स टू विन. बनवल्या जातील का मैदानावरती? कष्ट घेतले जातील का टीम जय हनुमान मुगाव संघाकडनं? खूप साऱ्या शुभेच्छा दोन्ही संघांना देतोय आणि मी तुर्तास थांबतोय. वाणीला विश्राम.
समालोचन कक्षामधून ऐकूयात करंजी काळन सर जे आपल्यासाठी कल्याण डोंबिवलीवरून आज विनंतीस मान देऊन आलेत. 3 दिवस आपली सेवा करतील. या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये अगदी सन्मानपूर्वक आमंत्रित करूया. या ऐकूयात मराठी भाषेतले एक सर्वोत्कृष्ट समालोचन करंजी काळन सर. धन्यवाद. चला दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस साठी या. शिवशक्ती 12-12 तुते आणि आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब शेंद्रुण या संघांच्या दरम्यान आजच्या दिवसाची शेवटची मॅच मैदानावरती पाहायला मिळेल. नाणेफेकीचा कौल आपण करतो आहोत. आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब शेंद्रुण संघाचे कॅप्टन आणि शिवशक्ती 12-12 तुते मान्यवर प्रभाकरजी पाटोळे साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. आजच्या दिवसाची शेवट आपण या ठिकाणी सादर करतोय. चला शेंद्रुण संघाचे कॅप्टन आणि तुते संघाचे कॅप्टन आपण लगेचच टॉस साठी यायचं आहे. शिवशक्ती 12-12 तुते आणि आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब शेंद्रुण दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती आहे आपण नाणेफेक करण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे. मान्यवर प्रभाकरजी पाटोळे साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब शेंद्रुण संघाचे कॅप्टन नरेशजी पाटोळे माझ्यासोबत जोडले जात आहेत. मान्यवर प्रभाकरजी पाटोळे सर आम्हाला जोडले जात आहेत. शिवशक्ती तुते संघाचे कॅप्टन आपण लगेच टॉस साठी यायचं आहे. शिवशक्ती 12-12 तुते विपक्ष आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब शेंद्रुण या दोन संघांच्या दरम्यान आपण नाणेफेकीचा कौल या ठिकाणी पार पाडतोय. दोन्ही संघाचे कॅप्टन आम्हाला जोडले जात आहेत. रोहन पांढरे आजचा दिवस 2 सामने खेळले, थोडेसे बॅकफुटले आहेत. निश्चितच इथून चांगला खेळ करण्याचा प्रयत्न असेल. टॉस होतोय. मान्यवर प्रभाकरजी पाटोळे साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. टेल कॉल आणि हेड येत आहे. पाहुण्यांना विनंती आहे आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. नाणेफेक जिंकली रोहन. आजचा दिवस थोडासा 19-20 राहिलाय. काय स्ट्रॅटेजी, काय बॅटिंग करशील की फिल्डिंग करशील? आम्ही बॅटिंग करू. बॅटिंग करण्याचा निर्णय आहे. आता 6 षटकांची मॅच आहे. काय स्ट्रॅटेजी असेल? क्वालिफाय होण्यासाठी काय प्रयत्न आहेत? असं काय नाहीये, जिंकण्याचा प्रयत्न करू आम्ही. नक्कीच प्रयत्न केले जातील. एक चांगली झुंजार टीम आहे. निश्चितच संघर्ष करून पुढे येणं हे आम्ही शिवशक्ती तुते संघाचं नेहमीच पाहिलंय. माझ्यासोबत नरेश पाटोळे आहेत. मॅच मध्ये निश्चितच खेळायचंय. त्याच्या अगोदर एवढं मोठं आयोजन करायची मोठी जबाबदारी होती आणि घरच्या प्रेक्षकांसमोर लगेचच पहिलीच मॅच खेळायला येते. काय प्रेशर आहे आणि मॅचचं आयोजन करत असताना हे संपूर्ण वैभव उभं करत असताना किती कष्ट लागले? घरच्या मैदानावरती खेळतोय, पहिलीच मॅच आहे. घरच्या मैदानावर खेळण्याची नंतर ग्रामस्थांचा प्रेशर असतोच. त्यामुळे आज आमचा कॅप्टन पण जितू पण नाही आहे. त्यामुळे आम्ही आज जितू नसताना सुद्धा खेळतोय. त्यामुळे प्रेशर आहेच आमच्या टीमवरती. आणि आयोजनाचं म्हणाल तर खूप मेहनत रामदादा पाटोळे यांच्या माध्यमातून आम्हाला सातत्याने इथे संधी मिळते. त्याचं आमची मुंगी एवढी मेहनत आहे, पण त्याची मेहनत एवढी हत्ती एवढी आहे. कारण त्यांनीच हे विश्व उभं केलं आहे आणि त्याच्या नावानेच शेंद्रुण प्रीमियर लीग ओळखली जाते. त्यामुळे आम्हाला आमची मेहनत तर आहेच, पण त्याचा मोरक्या जो रामजी पाटोळे त्यांनाच खरं याचं श्रेय जात आहे. नक्कीच नक्कीच. कुणीतरी एक जण करत असतो, मात्र त्याला सहकार्य असणं फार गरजेचं असतं. एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंत. एकमेकांच्या साथीनं हे सर्व वैभव तुम्ही उभं करताय. आज शेंद्रुण गावाचं नाव टेनिस क्रिकेटच्या पटलावरती संपूर्ण जगभर घेतलं जातं. हक्कानं आणि प्रेमानं ही स्पर्धा पाहिली जाते. या स्पर्धेवरती प्रेम करत असताना प्रत्येक ऑफिशियल माणूस असेल, ऑफिशियल टीम असेल, आपली कलाकार मंडळी असेल, प्रत्येक जणाला हौस असते. कुठेही कॉल आमचं सांगतो विशेष, आम्हाला कुठलाही कॉल असू द्या, आम्ही पहिला इथं येतो. आणि शेंद्रुण प्रीमियर लीग झाल्याशिवाय आम्ही कुठला कॉल घेत नाही, आम्ही कुठं जात नाही. तेवढं प्रेम तुमच्याकडनं आम्हाला मिळतं आणि इतक्या मोठ्या स्पर्धेचा भाग होण्याची संधी तुम्ही आम्हाला देताय. आपलं सुद्धा आभार व्यक्त करतोय. ऑल द बेस्ट. दोनही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस जिंकलाय तुते संघानं आणि या ठिकाणी बॅटिंग स्वीकारली आहे. फिल्डिंगचं पाचारण असेल शेंद्रुण संघाला. जाऊया समालोचन कक्षामध्ये, ऐकूयात करंजी काळन सर यांना. धन्यवाद. थँक्यू सोमनाथ शिकाडे सर. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत.
दोस्ती ग्रुप प्रेझेंट चंद्रून प्रीमियर लीग 2024 सीझन 8 डे 5 मॅच नंबर 6. ऑफ केला डीप मध्ये फिल्डर आहे पाहतच राहील काऊ फेसला क्लिअर करणारा पहिला दमदार षटकार. 94 हाय स्कोर आपल्याला फर्स्ट इनिंग मध्ये पाहायला मिळाला. बॅटिंग करत असताना तो शिलोत्तरचा काय बॅटिंग केली देवा लकडीने. 80 धावा वन हँड खोलात परफेक्ट यॉर्कर आलाय बॅट आणि पायच्या मधून यस्टॅन वरती आणि फलंदाज बाद. आदरणीय वसंतजी भोईर साहेबांना विनंती असेल की आपण मंचावरती या. दोस्ती ग्रुप आयोजित चंद्रून प्रीमियर लीग 2024 मध्ये आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. स्कोर बोर्डचं प्रेशर आहे बिकॉज 95 चेस करायचं आहे त्यामुळे प्रत्येक बॉल वरती हिट मारण्याचा प्रयत्न निश्चित होणार आहे आणि त्यामध्ये 2 विकेट देखील पडले. रोहित मोहित दोघही बाद. उदयच्या सोबतीला नवीन फलंदाज येतोय गणेश 4थ्या क्रमांकावरती स्ट्रायकिंग एंडला. सुंदर बॉलिंग एक षटकार आला पण 2 विकेट देखील काढलेले त्या अक्षयने. काय बॅटिंग केली एंटरटेन केलं अक्षरशः पहिल्या इनिंग मध्ये देवा लकडूने. फायर बॅटिंग आग लावली होती अक्षरशः मैदानाला. सध्याच्या सीझनचा हायस्ट स्कोर शिलोत्तरच्या नावावरती. ऑन साइडला टर्न खेळायचा प्रयत्न डाऊन द लेग आहे. दॅट्स अंपायरचा इशारा वाईट. स्कोर 7 धावा फलकावरती आहेत. आजचा दिवस सुरुवात ढगाळ झाली. आज तितकीशी थंडी सकाळी जाणवत नव्हती मात्र सकाळी आपण 60चा एव्हरेज बघितला धावसंख्येचा. काही मॅचेस मध्ये 60 70 50 नियर बाय स्कोर बघितले. डीप मध्ये मिड विकेटला फिल्डर आहे पण पहिल्या बाउन्स वरती चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. चौकाराच्या साह्याने धावसंख्या 11 वरती. यानंतर देखील एक महत्वपूर्ण सामना आहे गावदेवी क्रिकेट संघ शेंद्रुण आणि त्यांच्या विरुद्ध शिवशक्ती तुते. शिवशक्ती 12 तुते या 2 संघांदरम्यान आजच्या 5व्या दिवसाचा शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. ढगाळ वातावरणानंतर आता पुन्हा दुपार नंतर आपण प्रखर ऊन पाहतोय. राईट झाला बॉल ऑफ्टनचा बाहेर पिच केला तिथून आणखीन बाहेर काढला. चांगली बॉलिंग गोलंदाज अक्षयकडून. मागचा रेंज मध्ये होता फलंदाजाच्या यावेळेला पूर्णपणे त्याला बीट केलंय. डॉटने धावसंख्या स्थगित 11 बॉल शिल्लक आहेत अजूनही या ओव्हर मधला 1. शफल क्रॉस होऊन हुक केलाय आणि हा चेंडू चालला डीप स्क्वेअर लेगला सीमारेषेच्या बाहेर. अंपायरचा इशारा 4 धावा चौकार. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. लॉस ऑफ द सेकंड विकेट. 2 विकेट पडलेत. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धाव फलकावरती आहेत त्या मुगावच्या 15-95 धावांना चेस करत असताना. +2 बिकॉज ऑफ पेनल्टी. सो 17 धावा धाव फलकावरती. 30 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आणि 30 बॉल मध्ये या मॅच मध्ये धावा बनवायच्या आहेत त्या 78. 78 धावांची अजूनही गरज आहे 30 चेंडूंमध्ये. मॅच बनवू शकते पण त्यासाठी फलंदाज उदय आणि गणेशला वारंवार हल्ले चढवावे लागतील. जी बॅटिंग देवाने केली फर्स्ट इनिंग मध्ये त्या बॅटिंगला उत्तर तुम्हाला द्यायचं आहे तर किमान पर ओव्हर तुम्हाला 18 to 20 18 ते 20 धावसंख्येचं ऍव्हरेज ठेवत असताना बॅटिंग करावी लागेल. चांगल्या स्ट्रायक बॅटिंग करावी लागेल. गॅप शोधावे लागतील. पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. विकेट जर गेले डॉट बॉल जर आले ऑलरेडी सेटअप रेडी आहे. शिलोत्तरच्या फलंदाजांनी जे धावा उभारलेल्या आहेत त्यामुळे तुम्हालाही फलंदाजी करावी लागेल. खोलात लॉफ केलाय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑनचा फिल्डर येतोय पण त्याचे प्रयत्न सफल. मी म्हणेन चेंडूवरती जाणं गरजेचं होतं. क्षणाला तो मागे थांबलाय आणि पहिला बाउन्स वरती चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. क्रिकेटमध्ये कोणतीही धावसंख्या तुम्हाला विजयाची गॅरंटी देत नाही. अनिश्चिततेने भरलेला क्रिकेटचा खेळ आहे. शामिलियन सरड्यासारखा जो कधीही रंग बदलत असताना आपल्याला पाहायला मिळतो. या मॅच मध्ये रंग बदलेल का? 95 चेस होतील का? हार्ड लेंथ होता. शफल क्रॉस ऑन साइडला पूल केला. गॅप मध्ये बॉल आहे. आणखी एक चौकार येईल. लागोपाठचा दुसरा चौकार आला फलंदाज उदयचा बॅट मधून. धावसंख्येचा सध्या उगम होतोय. धावा फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात 25 धावा धावा फलकावरती.
सुंदर बॅटिंग सध्या आपण पाहतोय. फलंदाज उदय आणि गणेश या दोघांच्या बॅटमधून 2-2 चौकार आलेले आहेत आणि हे चौकार जर वेगाने येत राहिले याच वेगाने तर 95 देखील चेस होतील. पंचवीस धावा पहिल्या 8 बॉल मध्ये बनलेल्या आहेत. टीट फॉर टॅट. तो सुरुवात आहे पण यावेळेला गोलंदाजाचं कमबॅक. फलंदाज बाद. उदयचा डावा संत होईल. 25 ला बसतोय तो तिसरा धक्का जनमान मुगावला. हेच मी म्हणत होतो की स्कोर बोर्डचं प्रेशर या प्रत्येक बॉलला हिट मारण्याच्या प्रयत्नामध्ये इथे 3 विकेट लवकर गेल्या. पहिल्या 9 बॉल मध्ये धावा देखील 25 बनलेल्या आहेत. ते मात्र शंका नाही पण तुम्हाला पार्टनरशिप करावी लागेल. जी पार्टनरशिप आपण देवा आणि फलंदाज संतोष मध्ये बघितली त्यानंतर आदिनाथची साथ देखील देवाला होती. 80 धावा इंडिव्हिज्युअल टॉप स्कोरर असेल एका इनिंगचा आतापर्यंत मी म्हणेन या स्पर्धेमधला. नवीन फलंदाज संकेत. फुलटॉस आहे. लाईन खराब, लेन खराब आणि त्याचा योग्य समाचार. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा पार. चौकार. ठोस सुरुवात आहे. इतका जवाब पत्थर से आपण म्हणतो तशी सुरुवात एका बाजूने विकेट जरी गेले असले विकेटची पर्वा न करता येणारा प्रत्येक फलंदाज अटॅकिंग बॅटिंग करतोय आणि त्याची गरजच आहे. या डावामध्ये 29 बनलेल्या पहिल्या 10 बॉल मध्ये धावांची गती आहे. ही गती मेंटेन जर केली तर मात्र 95 धावा 94 बनवलेल्या शिलोत्तरने या धावा देखील सुरक्षित नसतील. इंटरेस्टिंग आहे. सध्या तरी पॉवर प्ले स्टील 2 टू गो. राऊंड द विकेटने गोलंदाज संजय. लाईन पुन्हा खराब आहे पण फटका फसलाय. स्क्वेअर लेगला फिल्डर पोहोचला चेंडूवरती. वेल जज कॅच. फार चांगला झेल टिपला डीप मध्ये स्क्वेअर लेगला फिल्डर पॅडीने आणि धक्का दिलाय तो 29 वरती. चौथा बॅटिंग करणाऱ्या जनमान मुगावला. विकेट जर कदाचित पडले नसते तर प्रेशर क्रिएट झालं असतं आपसुक शिलोत्तर वरती. 4 विकेट पडलेत म्हणून त्यामुळे तितकासा मॅच मध्ये नाही तो मुगाव. अन्यथा त्यांनी धावा बनवलेल्या आहेत जे त्यांना रिक्वायर्ड 100 मेंटेन करायचं 7 षटकांमध्ये ते त्यांनी मेंटेन केलेलं आहे. 29 बनलेल्या आहेत. एका चेंडूचा अजूनही शिल्लक आणि नवीन फलंदाज आला प्रणय. प्रणय धानके. मागच्या मॅच मध्ये दमदार परफॉर्मन्स होता विथ द बॅट प्रणय धानकेचा आणि या मॅच मध्ये शेवटपर्यंत खेळावं लागेल. आलाय स्विच हिट चालला जवाब. दिस इज द हॉट शॉट ऑफ द डे. आलाय प्रणय धानकेचा दमदार षटकार. वरचा क्लास प्रणय धानकेचा. स्विच हिट. आत्मविश्वास भरपूर आहे. आल्याबरोबर स्वतःला स्विच करून मारलेला षटकार. या षटकाराच्या साहाय्याने धावसंख्या 35च्या घरात इक्वेशन तुमच्या समोर आणि 35 झालेल्या. विकेट पडले 4 बॉल शिल्लक आहेत अजूनही या मॅचचे 24. स्विच हिट आपण बघूयात साइड अँगलने. काय फटका आहे. हा बॉल चाललाय डीप स्वीपर कव्हर सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. 24 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 24 बॉल मध्ये या मॅच मध्ये 60 धावांची गरज आहे. मॅच ऑन. आता 15 से रिक्वायर्ड 100 आहे. 15 धावा पर ओव्हर जर आल्या तर 60 धावा बनतील यात ती मात्र शंका नाही. बॅटिंग करत असताना आपण पाहतोय जनमान मुगावला. 35 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. प्रणयने आल्याबरोबर षटका ठोकलाय. लेफ्टी अजूनही मैदानाच्या आतमध्ये जो 4थ्या क्रमांकावरती आलाय गणेश. मजा येईल मॅच मध्ये. जरी पार्टनरशिप पुढे गेली ना 5व्या षटकापर्यंत तरी ही मॅच ऑन असेल यात मात्र शंका नाही. मुगाव सहसा सामना सोडणार नाहीत. जिद्दी संघ आहे. चिकाटी या प्रत्येक खेळाडूमध्ये मागच्या काही मॅचेस मध्ये मी बघितलेले आज सकाळपासून आणि त्यामुळे प्रणय आणि गणेश जोपर्यंत असतील तोपर्यंत ही मॅच ऑन असेल. दुसऱ्या बाजूने गोलंदाज देवा आलाय.
ज्याने 80 बनवलेल्या आहेत तो गोलंदाजीसाठी देखील. ऑन साइडला टर्न करतोय बॉलला, गॅप शोधू शकला नाही. शॉर्ट मिड विकेटला फिल्डर आहे, सिंगल ते रोखू शकत नाही, सिंगल मिळते. स्कोर मूव्स ऑन 36 धावा. धावा फलकावरती इक्वेशन बदलत आहे. 23 चेंडू 59 धावांची गरज आहे. फिल्डरला थोडा त्रास होईल कारण लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आहे. स्ट्राईक जशी रोटेट होईल त्यांना फार लांबवरचा पल्ला गाठावा लागतोय, त्यामुळे ते थोडे दमवू शकतात आणि त्याचा फायदा फलंदाजांना उचलायचा आहे. 36 आहेत. प्रणय दानके ऑन स्ट्राईक. ओहो, आणखी एक ऑथॉरिटी शॉट आलाय. प्रणय धानकेचा दणका, सदाबहार षटकार. काय फटका ऍक्शन रिप्ले पा, शॉट ऑफ लेंथ होता भाई. जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं. काय बॅटिंग सुरू आहे प्रणय दानकेची. 6व्या क्रमांकावरती आलाय आणि 6चा पाडा सध्या गोलंदाजाला शिकवतोय. 42 लागोपाठ 2 षटकार. प्रिव्हियस ओव्हरच्या शेवटच्या बॉलवरती आलेला आणि जशी त्याला स्ट्राईक मिळाली आणि एक आला. इरादे स्पष्ट आहेत. मी बऱ्याच वेळेला या गोष्टी बघितलेल्या. जेव्हा हाय स्कोरिंग मॅच असते सेकंड इनिंग मध्ये चोख प्रत्युत्तर दिलं जातं, तर लो स्कोरिंग मॅच मध्ये बऱ्याच वेळेला आपण दुसऱ्या डावामध्ये डाव कोलमडत असताना बघितलेला आहे. बॉलची अपेक्षा करतोय बॅटिंग करणारा संघ, पण अंपायरचा इशारा आलाय. नवीन बॉल द्या संयोजकांना विनंती. येस, नवीन म्हणजे एक्सचेंज, जो काही नियम आहे आपल्या स्पर्धेचा. तिसरी ओव्हर सुरू आहे म्हणजे तुम्हाला जुना चेंडू देण्यात येईल. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 42. इक्वेशन तुमच्या समोर आणेल. बॉल शिल्लक आहेत 22 आणि 22 चेंडूंमध्ये या मॅच मध्ये धावा बनवायच्या 53. मॅच ऑन. हा सामना अगोदर 36 बॉल 95 चा होता, 22 बॉल 53 चा आलेला आहे. त्याचं कारण 4 विकेट जरी पडले असते प्रत्येकानं त्याचं काम पूर्ण केलेलं आहे. वपीस बॉल बॅक ड्राइव्ह, लॉंगचा फिल्डर पुन्हा वेगाने आला बॉलवरती. चांगली फिल्डिंग या क्षणाला. थ्रो येतोय, धावतोय फलंदाज लेफ्टी गणेश देखील, पण स्ट्रायकिंग एंडला थ्रो केला होता. प्रणयची विकेट या क्षणाला हवी. शिलोत्तरला त्यासाठी ते प्रयत्न करतील, पण प्रणय सहसाही विकेट देणार नाही. मजा येईल मॅच मध्ये. धावसंख्या धावफलकावरती 44. प्रेक्षकांच्या नजरा आता या मॅच कडे असतील, बिकॉज 95 धावा बनवणाऱ्या शिलोत्तरला घाम फोडणारा सामना सध्या तरी. देवा ऑनसाइडला पुन्हा ताकदीचा प्रचंड वापर करतोय. थ्रो येईल. सिंगल कंप्लीट झालेली. सिंगल धावसंख्या आपण पाहतोय ती 45. षटकार चौकारांसोबत सिंगल डबल 15चा ऍव्हरेज आहे. आणि आता फलंदाजी करणाऱ्या संघाला तेच पाहायचं आहे. 15 पेक्षा जास्त आल्या तितकं तुम्हाला बेनिफिट आहे, पण किमान 15 आल्या तर तुम्ही जे ते एव्हरेज मेंटेन करत आहात, त्यामुळे तुम्ही सामन्याच्या दिशेने विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करणार आहात. ऑन साइडला 3 फिल्डर आहेत लेफ्टी साठी, ऑफ साइडला पुन्हा 2. ओव्हर द विकेटने गोलंदाज कॉमेंट्री बॉक्स कडून देवा. शफल क्रॉस होऊन मारण्याचा प्रयत्न, जसा हवा तसा चेंडू होता, पण चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. फलंदाजाच्या चेहऱ्यावरती देखील एक वेगळी स्माइल आहे. काय घडलं एक्झॅक्ट. धावसंख्या धावफलकावरती 45. आतापर्यंत फक्त 2 डॉट बॉल आलेले आहेत, त्या व्यतिरिक्त 3 विकेट. या इनिंग मध्ये आतापर्यंत 5च बॉल वरती धावा आल्या नाही, त्या व्यतिरिक्त प्रत्येक बॉल वरती धावा आलेल्या आहेत. पोल्टॉस आहे, लॉफ केलाय पण मिस टाइम होता गॅप मध्ये. सुदैवाने पहिल्या बाउन्स वरती गेलाय सीमारेषेच्या बाहेर. आलाय चौकार मुगावसाठी. षटक संपन्न होत आहेत ते 3 आणि 3 षटकांच्या खेरीज 4 विकेटचं नुकसान. धावा धावफलकावरती 49. बॉल शिल्लक आहेत अजूनही 18 आणि 18 चेंडूंमध्ये या मॅच मध्ये धावा बनवायच्या आहेत त्या. जरूर इक्वेशन तुमच्या समोर आणू, पण चौथ्या 4 विकेट पडल्यानंतर 5व्या विकेट साठी खूप चांगली पार्टनरशिप करतोय प्रणय आणि गणेश. मॅच ऑन आहे. सामना अजूनही बॅलन्स आहे. 94 बनवल्या असल्या शिरोत्तरने तरी 95 चेस करत असताना जशास तसं उत्तर दिलंय. आणि वृत्ती तुमची असावी लागते, मग आयुष्य असो अथवा क्रिकेटचा खेळ. उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे. ऍक्शनला रिॲक्शन गरजेची असते. ती रिॲक्शन प्रणय आणि गणेश या दोन्ही फलंदाजांकडून आपण बघितले. अठरा बॉल 46. 46 धावांची गरज आहे मॅच मध्ये.
कोलाताला हेलिकॉप्टरचा प्रयत्न, लॉंगॉनला फिल्डर आहे, प्रोटेक्शन आहे, फिल्डिंग चांगली केली लॉंगॉनच्या फिल्डरने संपूर्ण दिवसामध्ये. एक पॅडी आणि लॉंगॉनचे फिल्डर अनिकेत हे दोन्ही इम्प्रेसिव्ह फिल्डर आज मला पाहायला मिळाले शिलोत्तर संघाकडून खेळत असताना. एक मला विकेट किपर आठवतोय, आय थिंक ऑरेंज कलरची जर्सी होती, चरीवचा होता आय थिंक रवींद्र, त्यांनी देखील चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण केलं, विकेट किपिंग केली आजच्या दिवसामध्ये. ऑफ स्टंपच्या बाहेर लॉफ केला, मिस टाइम. लॉंग ऑनला अनिकेत, वेल जज कॅच. अनिकेत आहे म्हणजे काम तमाम होईल. वेल जज कॅच, फलंदाज बाद. पहिल्या इनिंगचा आपण विचार करूयात तर पहिल्या 46 होत्या 3 ओव्हर्स मध्ये आणि ऍज अ कम्पेअर उत्तर देत असताना बॅटिंग करणाऱ्या टीमने म्हणजेच मुगावने 3 ओव्हर्स मध्ये 49 बनवल्या होत्या. आता सामना थोडा बदलतोय, पार्टनरशिप ब्रेक होते, लाईन खराब होती, लेग स्टंपच्या जवळपास चेंडू. या क्षणाला येणाऱ्या फलंदाजाला अजून एक गोष्ट करायची, मोठे फटके तर तुम्हाला मारायचेच पण प्रणय धानकेला स्ट्रायकिंग एंडला आणायचंय. दुसऱ्या बाजूने शिलोत्तर काय करेल, डॉट बॉल आले नाही, विकेटच्या शोधात ते असतील आणि ते दोन्ही गोष्टी घडल्या नाही तर प्रणयला ते नॉन स्ट्रायकिंग एंडला ठेवतील. पुढे आलाय आणि मागून मात्र यष्टीरक्षकाने त्याचं काम पूर्ण केलंय, फलंदाज बाद. यस्टनच्या मागे आपण पाहतोय योगेश सर लकडे, पेशाने शिक्षक आहेत, मात्र यस्टनचा मागून सध्या हे शाळा चालवतात शिलोत्तरची. गरजेचे क्रिकेट जितका शक्तीने खेळला जातो तितका त्याही कित्येक पटीने युक्तीने खेळला जातो. प्लॅनिंग इट्स अ पार्ट ऑफ गेम. विकेट पडले, नवीन फलंदाज येतोय विराज. ऑन साइडला स्वीप करण्याचा प्रयत्न, ऑफ स्टंपच्या बाहेर आहे, नॉन स्ट्रायकिंगला थ्रो येतोय आणि आता विराज देखील जाईल पॅव्हलियन मध्ये आणि एका विकेटचं पतन, फलंदाज बाद. चुकी करतोय मुगाव. येणारा प्रत्येक फलंदाज गरजेचे तुम्हाला प्रणयला स्ट्रायकिंग एंडला आणणं या क्षणाला अगोदरच म्हणालो. जर त्यांना विकेट मिळाला नाही तर ते तुम्हाला डॉट बॉल टाकतील आणि फार चांगल्या रणनीतीने सध्या बॉलिंग करत असताना शिलोत्तरचा गोलंदाज अक्षय थोडा मागडा होता फर्स्ट ओव्हर मध्ये, 15 धावा खर्च झाला होता, पण फ्रंट लाईन बॉलर आहे आणि कर्णधाराचा विश्वास त्याच्यावरती आहे. आता इंटरेस्टिंग आहे बॅटल. या ओव्हर मध्ये धावा आला नाही त्यामुळे अटॅक खेळण्याचा प्रयत्न करेल स्ट्रायकिंग एंडला असलेला प्रणय धानके. शेवटचा चेंडू या ओव्हर मधला, कोलाताला लेग स्टंपला, धानके स्वतःकडे स्ट्राईक ठेवेल, सिंगल कंप्लीट करेल. 4 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय विकेट पडलेले असताना 7 धावा झालेल्या आहेत, 52 बॉल शिल्लक आहेत. आता ते 12 आणि 12 चेंडूंमध्ये या मॅच मध्ये धावा बनवायच्या आहेत त्या. स्टील 1 टू गो, अंपायर स्टील 1 टू गो, एक बॉल बाकी आहे. येस, भूषणजी पाटोळे यांना विनंती असेल की आपण मंचाशी संपर्क साधा. भूषणजी पाटोळे, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर लवकरात लवकर आपण मंचाशी संपर्क साधा. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक. ओहो, राऊंड विकेट. पेस जनरेट करतात गोलंदाज. शॉर्ट रनअप अगदी 2 ते 3 पावलांचा आणि त्यामध्ये देखील पेस जनरेट करत असताना आपण पाहतोय गोलंदाजाला शोल्डरचा फार चांगला वापर करतात. ओपन चेस बॉलिंग करत असताना अक्षयने कमबॅक करून दिलाय. या ओव्हर मध्ये आल्या त्या फक्त 3च धावा आणि विकेट पडले ते देखील जवळपास 3, त्यामध्ये 1 रनआउट. सो टोटल स्कोर आहे सध्या आपण बघितला तर तो 52, 52 धावा. पाण्याची मागणी होते, प्लीज अत्यावश्यक आहे पाणी घेऊन जा. संयोजकांना विनंती. 12 बॉलचा खेळ शिल्लक आणि 12 चेंडूंमध्ये या मॅच मध्ये धावा बनवायच्या आहेत. 43.
या ओव्हर दे मॅच खेचले पुन्हा एकदा शिलोत्तरने. अगोदरच म्हणालो प्रणयला तुम्हाला स्ट्रायकिंग एंडला आणायचंय. ज्याच्याकडे मोठे फटके त्याला तुम्ही जितकं स्ट्रायकिंग एंडला ठेवाल विनिंग पर्सेंटेज तुमचे वाढणार आहेत. पण गणेशच्या विकेट नंतर अनिकेताला विराजाला यांनी अटॅक करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे प्रणयला स्ट्राईक मिळाली नाही. त्यांच्याही बॅटमधून मोठे फटके आले नाही आणि त्याचा फटका बसला त्यांच्या संघाला. उरल्यात 12 बॉलमध्ये 43 धावा. म्हणजे कुठे जाऊ नका, यानंतर देखील आपल्या समोर एक सामना असेल. अवदेवी क्रिकेट संघ शेंद्रुण आणि त्यांच्या विरुद्ध शिवशक्ती 12-12 तुते या दोन संघांदरम्यानची पुढची लढत अगदी काही क्षणातच तुमच्या भेटीला येईल. मात्र त्यासाठी आपल्याला पाहावी लागेल ही मॅच आणि या मॅचची 2 षटकं जिथे बॅटिंग करणाऱ्या मुगावला बनवायच्या आहेत. 12 बॉलमध्ये 43. अंपायरची सूचना येते, प्लीज फिल्डिंग सजवून घ्या. ऑन बॉलिंग मार्क आपण पाहतोय गोलंदाज सध्या पॅडी राजला. पॅडीने फार चांगली फिल्डिंग केलेली आहे. आता त्याला गोलंदाजी करायची. तर समोर आहे प्रणय धानके, मुगावचा बाहुबली. मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला आणि जर त्याने आता या 12-43 बनवल्या तर मुगाव संघ कधीही हा सामना विसरू शकत नाही. लॉफ केलाय डीप मध्ये, फिल्डर पाहतोय, पाहतच राहील. पावा पाक प्रणयचा पावा पाक फटका आलाय. षटकार. ये नाही रुकने वाला. 43 गरज होती. 11 बॉल 37 आता पाहिजेत. स्कोमोझॉन 58 धावा धावफलकावरती आहेत. मजा येईल मॅच मध्ये. आता अंडर प्रेशर बॉलर देखील असतील. प्रणयने जी काही बॅटिंग केलेली देवाच्या खेळीला एकटा झुंज देतोय, एकटा उत्तर देत असताना प्रणय धानके. 11 चेंडू 37 धावा. मॅच ऑन. फुल टॉस होता. बॉल बॅटवरती स्लाइस झाला. थर्ड मॅन ऍक्शनला सिंगल मिळते आणि या सिंगलने आता धावसंख्या आपण पुढे पाहतोय ती 59. एक प्रश्न पडलाय, प्रणयने एक सिंगल घेतली, घेऊन चुकी केली की चांगलं केलेलं आहे? पुढचे येणारे चेंडू आपल्याला सांगतील. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 59. 10 चेंडूंचा खेळ शिल्लक. 36 धावांची अजूनही गरज आहे आणि प्रणय धानके आज विचार करत असेल 10 बॉल माझ्याकडे आहेत, माझ्या संघाकडे आहेत, 36 बनवायचे आहेत म्हणजे मला 6 षटकार मारायचे आहेत. गोलंदाज पॅडी तयार. लेफ्टी सचिन समोर. ओ बॅकफुटला गेलाय. ओहो क्रीज सोडली आणि विकेट कोणाची गेली आहे? प्रणय धानकेची. ही विकेट नाही, पण अशा पद्धतीनं तुम्हाला विकेट देखील मिळणार नाही. मॅनेजमेंट टीमची सूचना आहे, हा क्लिअर डॉट बॉल असेल. फलंदाज हुकला आणि तो बॉल विकेट किपर कडे गेला म्हणजे तो क्लिअर डॉट बॉल आहे. अर्थातच कॅच घेतल्यानंतर आपण जसं सेकंदाभरामध्ये जेव्हा क्षेत्ररक्षक कॅच वरती तो सेलिब्रेशन करत असताना बॉल उडवतात तेव्हा तो डेड होतो, म्हणजे बॉल डेड होतो. कॅच पकडलेले असे फलंदाज बाद होतो. तशाच पद्धतीने विकेट किपर कडे बॉल गेला, त्यांनी फर्स्ट डे मध्ये तो पकडला म्हणजे तिथे बॉल डेड होतोय, तो असेल डॉट बॉल. धावसंख्या 59. 9 चेंडूंचा खेळ शिल्लक. मी मगाशी देखील म्हणालो, पुन्हा एकदा आणि तुमच्या समोर प्रणयने मागची ती एक सिंगल घेतलेली आहे, ती त्यांच्या भल्यासाठी होती की कुठेतरी चुकीची ठरली. धावा तर जमवायच्या आहेत तुम्हाला. 9 बॉल 36. पॅडी तयार. राऊंड विकेट. ऑफ समचा बाहेर. वाईड यॉर्कर. पुन्हा आलाय डॉट बॉल. नाराज आहे प्रणय धानके, ज्याने संघर्ष केला, आत्मविश्वासाने लढला, पण आता नॉन स्ट्रायकिंग एंडला एखाद्या माशाप्रमाणे तडफडतोय. पाण्यातून काढलेला मासा जसा तडफडतो तसा नॉन स्ट्रायकिंग एंडला तडफडतोय, कारण स्ट्राईक मिळत नाहीये. 3 लागोपाठ डॉट आलेले आहेत. ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग बाय पॅडी. सुपर.
पहिल्या बॉलवरती षटकार आला, दुसऱ्या बॉलवरती सिंगल घेतली, ती का घेतली हे उत्तर आता शोधत असेल प्रणय धानके. 36 पाहिजेत, 7 बॉलचा खेळ शिल्लक. टॉपेज आहे, विकेट किपर बॉलवरती येण्याचा प्रयत्न करतोय, झेल आणि सचिन बाद. आता 6 बॉल 36 म्हणजे 6 षटकार मारावे लागतील शेवटच्या षटकामध्ये जनुमान मुळगावच्या विजयासाठी प्रणय धानकेला. चर्चेला उदाहरणे प्रेक्षकांमध्ये चर्चा सुरू आहे. दुसऱ्या बॉलवरती घेतलेली सिंगल कुठेतरी विजयापासून लांब नेते का? गरज नव्हतीच पण ती सिंगल घेतली आणि पुढच्या 4 बॉलवरती एकही धाव आली नाही. 6 षटकार मारायचे. देवाने पहिल्या इनिंग मध्ये 7 चौकार मारलेले आणि त्याला उत्तर देत असताना आता 6 षटकार मारले तर विजय मुळगावचा असेल. विराज राऊंड विकेटने पहिला चेंडू घेऊन विराज. चायना मॅन आहे, फार सुंदर बॉलिंग ऍक्शन आहे. शोल्डरचा फार चांगला वापर करतोय आणि रिस्ट बॉटम हँड त्यानंतर फिंगर म्हणजे तीनही गोष्टी अंमलात आणत असताना फार चांगली बॉलिंग गोलंदाज विराज कडून. 5 बॉल 36. एज आहे इथे टप्पा पडल्यानंतर विकेट किपर कडे गेलाय आणि एक डॉट बॉल आणि जवळजवळ हा सामना आता शिलोत्तरच्या बाजूने. विजयाचा सुगंध दरवळतोय आणि तो सुगंध घेत असताना शिलोत्तरचे खेळाडू. ऑन साइडला हुक केलेला आहे, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला प्रोटेक्शन आहे. सिंगल घेतोय. 3 चेंडूंची औपचारिकता फॉर्मॅलिटीज पूर्ण करण्यात येतील. 5व्या षटकाच्या पहिल्या बॉल पर्यंत संघर्ष सुरू होता. दुसऱ्या बॉल पासून कुठेतरी उतरता क्रम आपल्याला पाहायला मिळाला तो मुळगावचा या मॅच मधून. पुढच्या दोन्ही संघांनी तयार राहा. शेंद्रुण आणि तुते. पिकअप शॉट गॅप मध्ये बॉल काऊ फेसला आणि हा येतोय चौकार. ऑन साइडला पुन्हा एकदा खेचून हा फटका आपण पाहतोय. लॉंग ऑनला अनिकेत पहा किती वेगाने आलाय. गुड फिल्डिंग अनिकेत, इम्प्रेसिव्ह फिल्डिंग. अशा काही फिल्डर असतात जे नेहमीच तुमच्या संघाच्या 10 ते 12 धावा सेव्ह करत असतात. पॅडी असेल, शिलोत्तरचं अनिकेत असेल, त्यानंतर तुम्ही देवाला लॉंग ऑफला पाहताय, त्याचबरोबर बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये जयला आपण पाहतोय आणि एक फिल्डर आउटफील्ड मध्ये. वाईटची अपील करतोय बॅट्समन पण इथे डाव संपला. अभिनंदन. देवाने जी बॅटिंग केली 80 धावा ज्या उभारल्या त्या 80 धावांनी प्लॅटफॉर्म सेट होता आणि गोलंदाजांनी त्यानंतर सुंदर गोलंदाजी केली. खास करून मी इथे कौतुक करेन ते मुळगावच्या प्रणय धानकेचं. काय लढलाय, या संघर्षाची इतिहासात नोंद होईल कारण तुम्ही जरूर हरलेला आहात पण तुम्ही कसा संघर्ष केला हे महत्वपूर्ण होतं. हार्ड लक टीम मुळगाव. अभिनंदन शिलोत्तर आणि या विजयाचा शिल्पकार. 80 धावसंख्येची बारदार खेळ ज्यामध्ये 5 षटकार 10 चौकार ज्याने सजवलंय. ग्रेट नॉक बाय देवा इज द मॅन ऑफ द मॅच.